It's a really great joy and pleasure to be in the house of the God. देवबाच्या घरात राहण्यासाठी येण्यासाठी खूपच आनंद आहे. परमेश्वर के भवन में आने के लिए और ये बहुत हर्ष हो रहा है. And really the testimonies were really good. आणि सगळं साक्ष एकदम छान होत्या. साक्षी अच्छी थी. Because especially from the young people. जेव्हा तरुण लोक येऊन साक्ष देतात ते खरंच आनंद वाटतो. It's really a good, like God is doing a lot many things in our youths. आपल्या तरुणांमध्ये देव कार्य करत आहे. And युवकों के बीच परमेश्वर अद्भुत कार्य कर रहा है. And the signs are that that the testimonies that we have heard. आणि त्याचं चिन्ह म्हणजे साक्ष जे आपण ऐकले. साक्ष्य जो हमने सुनी है वो उसका प्रतीक है. Okay. Before we go into the word, आपण वचनाकडे जाण्याच्या पहिले वचन सुनने से पहले I have a question. एक सवाल है. And I think so ladies would be in a more better position to answer this question. आणि स्त्रियांना हे प्रश्नाचं उत्तर देणं सोपं जाईल. Okay? So in a kitchen we have lot many utensils. आणि आपल्या स्वयंपाकघरात खूप असे भांडे आहेत. But we have a special utensil that has been used for milk, boiling and all. आणि पण एक खास भांडं आहे दूध उकळण्यासाठी. What is it? What is it? It's अक्सर दूध उबालने के लिए हमारे किचन में एक अलग पात्र होता है. and what is it? It is its peculiarity. आणि त्याची विशेषता काय आहे? उसका विशेषता क्या होती है? Can anyone tell? It's pure and separate. Separate and clean. दूध जात नाही. You are absolutely right. And right? Anyone else? Anyone else? त्या कुकरच्या भांड्यात आधी पाणी असतं आतमध्ये. Correct. ते पण बरोबर आहे. Anyone else? दूध उकळल्यानंतर शिट्टी होते. Absolutely. That is also right. Yes. Corroded over. Absolutely. That is also correct. I'm not getting the very correct specific answer. You're somewhere closer. Absolutely. पातेलं क्लीन असलं पाहिजे. पातेलं क्लीन असलं पाहिजे. थोडे घाण असेल तर दूध खराब होतं. बरोबर आहे. बरोबर आहे. I think so, auntie, and I think so. Further, brother told the right answer. It is being kept separately. वो पात्र अलग रखा जाता है. It is never been used to other things. अन्य चीजों के लिए उसको इस्तेमाल नहीं करते. It is a vessel that has been kept totally separated. ये पात्र अलग रखा जाता, पूरी तरह से अलग रखा जाता है. Praise the Lord. People sitting over here, every person, be what your history is, be what your present is, but you are a separate vessel. आणि इथं बसलेले सर्वजण आपलं मागे भूतकाळ काय होता, आपलं भविष्य काळ काय आहे, पण एक आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की आपण वेगळं केलेले लोक आहोत. जहाँ बैठा हुआ हर एक व्यक्ति जान ले और समझ ले, उसको याद रहे कि उसका भविष्य भूत क्या था वो नहीं जानता है, लेकिन आज वो क्या है अलग रहना चाहिए उसने. His past and present. हे भविष्य आणि वर्तमान याचा हा भेद आहे. Past and present. His past might be anything. Now also he or she might be in any situation. त्याचं भूतकाळ काही असू शकतो आणि वर्तमान मध्ये पण त्याची परिस्थिती काही होऊ शकते. हो सकता है पहले कुछ भी हो, आज भी हो सकता है कुछ भी है. But in God your future is bright. पण परमेश्वरामध्ये आपलं भविष्य तेजोमय आहे. You are a chosen vessel. आपण प्रभूसाठी निवडलेले व्यक्ती आहोत. Every sitting over here, everyone is a chosen vessel. आणि इथं बसलेले प्रत्येक जण एक प्रभूसाठी निवडलेले पात्र आहे. यहाँ एक जो हसित व्यक्ति है, हर एक व्यक्ति परमेश्वर के लिए चुना हुआ पात्र है. And God will use you in any way.
आणि परमेश्वर आपल्याला कोणत्याही रीतीने वापर करू शकतो. हम नहीं जानते परमेश्वर हमें किस तरह से इस्तेमाल करेगा. That doesn't mean that tomorrow everyone is going to be a pastor and standing on a pulpit. त्याचा असा अर्थ नाही की उद्या सर्वच उठून पाळकसाहेब बनतील आणि पुलपीटवर उभा राहतील. इसका अर्थ यह नहीं कि हर एक पास्टर बने. No. Everyone would be a representative, an ambassador, carrying Christ in whichever place they go, be it your school, be it your workplace, be it your school, anywhere, marketplace, anywhere. परमेश्वर में आप राजदूत के नहीं रहो, और जहां भी आप जाते हो, मार्केट प्लेस हो, पब्लिक प्लेस हो, सभी जगह परमेश्वर के राजदूत के नहीं रहो. आपल्यामध्ये जेव्हा देवबापाचं कार्य होतो तर देवबाप आपल्याला वेगळ्या रीतीने एक संधी देतो. नुसती पाळत बनायची नाही, पण जिथं पण आपण देवबापाचे राजदूत बनतो. आणि राजदूत म्हणजे आपल्याला देवबापाचं कार्य. आपण जर का बाजारात गेलो तरी आपण एक वेगळे लोक दिसतो. आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या घरामध्ये एक वेगळे म्हणून आपण देवाचे राजदूत म्हणून ओळखले जातो. You will be a living testimony. You will be representing Jesus, and from your life there will be transformation in life of other आप people. एक जीवित साक्ष्य रहोगे, आपके जीवन के द्वारा वो एक उत्तम साक्ष्य वहां परिवर्तित होगी. And that's why God has kept you strategically wherever you're staying, wherever your working place, wherever you go, every second, every moment. आप जहां भी जाते हो या जहां भी कुछ काम करते हो, परमेश्वर ने आपको वहां पर योजना पूर्वक रखा है. आणि प्रभू आपल्याला एक वेगळं बनवतो. आणि आपल्या जीवनाद्वारे आपण कुठे पण गेलो तर आपल्या जीवनाची एक छाप पडते आणि एक साक्ष असते. So let's turn our Bible to Luke 19. हम लूका के सुवर्तमान 19 अध्याय की ओर चलेंगे. Shall we read from verses 1 to 10? Luke 19 verses 1 to 10. लूका रचित समाचार 1 अध्याय से 10 पद तक हम पढ़ेंगे. यीशु यरीहो नगर में प्रवेश कर मार्ग में गुजर रहे थे. तब जक्कई नामक एक व्यक्ति जो कर देने वाला सर्वोच्च अधिकारी था, वह धनवान था. जक्कई यीशु को देखने का प्रयत्न कर रहा था कि वह कौन है, किंतु भीड़ के कारण वह देख न पाता क्योंकि वह नाटा था. अतः जक्कई आगे दौड़ा और यीशु को देखने के लिए गुलर के पेड़ पे चढ़ गया, क्योंकि यीशु उसी मार्ग में जाने वाले थे. जब यीशु उस स्थान पर पहुंचे तब ऊपर देखकर उससे बोले, जक्कई शीघ्र उतरो, क्योंकि आज मैं तुम्हारे घर में प्रवेश ठहरूंगा. वह तत्काल पेड़ से नीचे उतरा. यीशु को अपने साथ घर में आनंद पूर्वक ठहराया. यह देखकर सब बड़बड़ाने लगे कि यीशु ने एक पापी का आतिथ्य स्वीकार किया है. इस पर जक्कई ने खड़े होकर प्रभु से कहा, हे प्रभु, देखिए, मैं अपनी आधी संपत्ति गरीबों को देता हूं. यदि मैंने किसी में से अन्यायपूर्वक कुछ किया तो चौगुना लौटा देता हूं. यीशु ने उससे कहा, आज इस घर में उद्धार आया है, क्योंकि यह मनुष्य जो अब्राहम का संतान है, मनुष्य का पुत्र खोए हुओं को ढूंढने और उद्धार करने आया है. Praise the Lord. परमेश्वर की स्तुति हो. A very common character in the Bible. ये हमें एक साधारण सा व्यक्तित्व है. आणि या बायबलमधली गोष्ट आहे. आणि हे व्यक्ती आपण जाणतो जक्कई कोण आहे. We all must have heard many a times about this character, read about it, understood him. इस व्यक्तिरेखा के बारे में हमने कई बार पढ़ा रहेगा, सुना रहेगा. आणि या व्यक्तीबद्दल खूप वेळा वाचलं सुद्धा असेल आणि ऐकलं सुद्धा असेल. But let's see some few particular thing about this character. इस व्यक्ति की विशेष बातें जो है उसके बारे में आज ध्यान दें. आणि विशेष गुणधर्म या व्यक्तीचा आपण बघणार आहोत. The starting itself it says his background is like he was the chief of tax collection. यहाँ लिखा गया है कि वह चुंगी देने वाले लोगों का अधिकारी था. आणि त्याच्याबद्दल असं लिहिलंय की कर घेणारा व्यक्ती होता. He was the head of the department. उनको अधिकारी था. तो एक उच्च स्थानामध्ये होता. So obviously he must be a totally corrupted person. स्वाभाविक है कि वो बहुत ही करप्ट ऐसा व्यक्ति था. आणि साहजिकच आहे तो फारच अनैतिक किंवा भ्रष्ट असा असणार आहे. Okay, so he was a tax chief of the tax collection. और टैक्स कलेक्शन जो कर देने वाले थे उनका अधिकारी था, प्रमुख था. देणाऱ्याचा मुख्य तो होता. The second thing was he was very rich. दूसरी बात वो बहुत धनी ऐसा था. So फारच श्रीमंत सुद्धा होता. he was rich.
he need not know about Jesus. He didn't want Jesus in his life rather. वो अमीर था, उसको यीशु मसीह को जानने की आवश्यकता उसके जीवन में नहीं थी. आणि तो इतका श्रीमंत होता की त्याला येशू हा कोण आहे ह्याची जाणून घ्यायची काही गरजच नव्हती. Because money can buy anything. पैसा सब कुछ खरीद सकता कारण है. आपल्याकडे पैसे असतात तर आपल्याला सगळ्या गोष्टी असतात आणि ते आपण घेऊ शकतो जे पाहिजे ते. So it's always a thing that if you have money, you don't need anyone. You have riches, you can buy anything, you can do anything. ये स्वाभाविक है कि पैसा है तो आप सब कुछ प्राप्त कर सकते हो. आणि हे एक नैसर्गिक किंवा साधारण गोष्ट आहे की जर आपल्याला पैसा पाणी भरपूर असलं तर आपल्याला कोणाची गरज लागत नाही आणि त्याहून त्या देवाची तर गरज लागत नाही. Okay, so the third characteristic of this guy was he was short. तीसरा स्वभावविशेष इस व्यक्ति का ये था कि वो बौना था. Now, with all these characters, आणि या व्यक्तीचं एकतर तो कर देण्याचा मुख्य पण होता, श्रीमंत पण होता, पण तिसरं त्याचं एक होतं की तो फारच उंचीमध्ये कमी होता. now with this character, he goes to see Jesus. ये चरित्र के साथ तो यीशु मसीह को देखने जा रहा है. आणि हा स्वभाव आणि हा गुणधर्म घेऊन तो येशूला पाहण्यासाठी जातो. In the crowd. उस गर्दी में, आणि ते पण एका मोठ्या समूहामध्ये. In the crowd, उस भीड़ में, त्या समूहामध्ये when people are just surrounding Jesus, seeing his miracle, seeing him, listening him, जब लोग यीशु को घेरे हुए हैं, जितने चमत्कार देख रहे हैं, आणि येशू तिथं त्या ठिकाणी आहे आणि इतकी खूप मोठी गर्दी आहे आणि त्या गर्दीमध्ये लोक ते पाहण्यासाठी तो गेला की येशू काय करत आहे तिथं. and he couldn't see Jesus. यीशु मसीह को वो देख नहीं सका. आणि Because- एवढी गर्दी होती आणि तो गुटखा असल्यापायी त्याला येशू दिसत नव्हता. Friends, many a times बहुत बार we could not see Jesus हम यीशु को देख नहीं सकते in the crowd. उस भीड़ में. Why? क्योंकि आणि खूप वेळा आपल्याला सुद्धा येशू दिसत नाही, त्या गर्दीमध्ये आपल्याला येशू दिसत नाही. त्याचं कारण काय आहे? Because Jesus is not in the, he is physically, he was in the crowd, वो वहां पर भीड़ में तो शारीरिक रूप से था, त्या गर्दीमध्ये येशू शरीराने होता, but no one was touched by Jesus. There was no shift in any person's life. और वहां पर उसको किसी ने स्पर्श नहीं किया कि कोई किसी का जीवन बदली हो. आणि त्या ठिकाणी जरी येशू शरीरामध्ये होता तरी त्याच्या शरीराद्वारे कोणाचं परिवर्तन किंवा कोणाला काही मुक्ती मिळाली नाही. But this guy was short, ये व्यक्ति बौना था, आणि त्याचा हा गुटका माणूस होता so he also couldn't see. वो भी देख नहीं सका. आणि त्याला पण येशू दिसत नव्हता. Friends, many a times we also are very short of Jesus' righteousness, so we couldn't see him. कई बार यीशु मसीह के नीतिमत्व के अनुसार हम बहुत कद में कम रहते हैं. आणि आपलं सुद्धा जीवन इतकं गुटकं आहे की येशूची धार्मिकता किंवा नीतिमत्वता आपल्याला दिसत नाही. But we go in the crowd हम फिर भी उस भीड़ में चले जाते हैं. तरी पण आपण त्या गर्दीमध्ये जातो. because our mentality is हमारे विचार ऐसे हैं कि आपल्याला असं वाटतं की God is in that crowd. हो सकता है परमेश्वर उस भीड़ में, ऐसा हमें लगता है. आपल्याला असं वाटतं की त्या गर्दीमध्ये येशू आहे म्हणून. In lakhs of meetings, लाखों मीटिंगों में आणि अशी जी मोठी मोठी मीटिंग मोठे मोठे मैदानात होतात त्या we feel that God's presence is over हमें there. ऐसा लगता है कि परमेश्वर की उपस्थिति वहां पर है. आणि जिथं गर्दी दिसते आपल्याला वाटतं की येशू तिथं आहे, त्याचं सान्निध्य तिथं आहे म्हणून. But like the small church like us, जैसी छोटी कल्चर के अनुसार we fail to understand that God is there in this. हम भूल जाते हैं कि परमेश्वर यहाँ पर है. पण आपल्या छोट्या मंडळीमध्ये आपण केव्हा केव्हा विसरून जातो की अशा ठिकाणी परमेश्वर आहे. Julie sister last Sunday she said that she almost 2 Sundays she's saying that presence of God is over here, presence of God is over here. और बहन जूली ने पिछले 2 सप्ताह से यह बताया था कि प्रभु की उपस्थिति यहाँ पर वो महसूस कर रही है. आणि जुली सिस्टरनी साक्ष दिली की तिला प्रभूचं सानिध्य इतकं इथं जाणवलं. 2 रविवार अशी तिची साक्ष होती. So, children of God, प्रभु के लोगों, प्रभूचे लेखन, God's presence is not in the crowd. प्रभु की उपस्थिति भीड़ में नहीं है. God, देवबापाचं सानिध्य गर्दीमध्ये नाहीये. it might be there. I am not denying that. कदाचित त्या ठिकाणी असेल, नाकारता येत नाही. But
God's presence is also in a small church, in a small handful of people, handful of people are worshipping Him in हो truth सकता and. है उसकी उपस्थिति छोटे लोगों कम लोगों में भी हो सकती है. आणि लहानशा असं झुंडीमध्ये पण येशूचे सानिध्य हो आहे. Now in the crowd mentality, वहां पर जो भीड़ की जो मानसिकता है, आणि तिथं ते जे एवढे गर्दीमध्ये लोकांचा विचार काय असेल तिथं, they were just coming to see miracles, to hear Him, that's it. लोग वहां पर सिर्फ चिन्ह चमत्कार आश्चर्य काम देखने के लिए आ रहे थे. आणि तिथे त्या गर्दीमध्ये लोकांचं एकच काम होतं की काय येशू करतो, काय किती चमत्कार करतो आणि काय तिथं होणार आहे म्हणून. Now you see another example in Luke 8, wherein the lady with the blood issue, और ऐसा एक चमत्कार हम लूका रचित समाचार 8वें अध्याय में देखते जहां वो रक्त पीड़ित स्त्री का लिखा है. आणि आपण अजून एक उदाहरण या लुकाच्या पुस्तकामध्ये बघतो जिथे ती रक्तस्रावी स्त्री. Jesus was crowded with so many people. यीशु मसीह इतने सारे लोगों से वहां पर उस भीड़ में आच्छादे हुए थे. आणि ह्या गोष्टीमध्ये पण आपण पाहतो की इतकी गर्दी देवबापाच्या बाजूमध्ये गर्दीत प्रभू होता आणि इतकी त्याच्या गर्दी त्या लोकांच्या अवतीभोवती पण होती. Many people touched Him. बहुत लोगों ने उसे स्पर्श किया होगा. खूप लोकांनी त्याला हात सुद्धा लावला असेल. But how many were healed? कितने सारे लोगों को चंगाई मिली. पण ज्यांनी त्याला हात लावला त्याच्यापैकी किती लोकांना आरोग्य मिळालं. Without Jesus' knowledge, one lady touched Him and she got healed. यीशु के ज्ञान के बगैर एक स्त्री ने स्पर्श किया लेकिन वो भी उन्हें पता चला. ज्या ठिकाणी प्रभू गेलेला त्या ठिकाणी इतकी गर्दी असून एवढी गर्दी होती की लोक प्रभूच्या अंगावर पण पडत असेल, त्याला हात पण लावत असतील. पण त्या सगळ्यांपैकी जेव्हा ह्या रक्तस्रावी स्त्रीने प्रभूला हात लावला आणि तिला आरोग्य मिळालं. 12 complete years she was suffering from that issue. She had completely exhausted her money. She had been to so many doctors. She couldn't do anything. Nothing was there in her वो life. स्त्री 12 साल से उस व्याधि से पीड़ित थी. डॉक्टर के पास गए थे, सारे पैसे खत्म हो गए थे इलाज करते करते. आणि हा रक्तस्रावी स्त्रीची अशी गोष्ट आहे की ती इतकी आजारात होती. ती 12 वर्ष त्या पिढीमध्ये होती. तिने तिचा पूर्ण पैसा डॉक्टरवर खर्च केला पण तिला डॉक्टरकडून आरोग्य मिळालं नव्हतं. Children of God, प्रभु के लोगों, if you have come over here and if you're going to touch God's hand, He is going to heal you today. अगर आप आए हो यहाँ और उसके कपड़े के छोर को पकड़ने वाले हो तो आपको चंगाई मिलेगी. आज जर का तुम्ही देवबापाच्या घरामध्ये आलेले आहेत, फक्त येशूच्या वस्त्रांना तुम्ही हात लावला तर आज तुम्हाला आरोग्य आहे. Okay, so you need to just put a faith step like that lady who took a faith step. आपको सिर्फ एक विश्वास का कदम रखना है जो उस स्त्री ने लिया था. आपल्याला फक्त विश्वासाचं पाऊल टाकायचं आहे. Now going ahead, आगे चलते हुए that guy, he was short, he couldn't see Jesus. वो जो था वो कद में का छोटा था, यीशु को देख नहीं सकता था. आणि जक्कया इतका छोटा होता त्याला येशू दिसत नव्हता. So what he did is, उसने क्या किया? he immediately ran and climbed a sycamore fig tree. वो भाग करके वो गुलर के पेड़ पर चढ़ गया. आणि त्यांनी काय केलं, येशूच्या पाण्याची इतकी उत्सुकता होती की पटकन त्या झाडावर चढला तो. Because he didn't come to see Jesus, but he came to seek Jesus. वहां पर जो है वो यीशु को देखने नहीं, यीशु को ढूंढने वो आया था. आणि तो त्या ठिकाणी येशूला बघण्यासाठी नव्हता आला, तर येशूला शोधण्यासाठी आलेला तो. Because if he would have just come to see some entertainment, he would have gone back. Like, I can't see, okay, like, forget it. अगर वो सिर्फ आता था मनोरंजन के लिए देखने के लिए तो शायद हो जाता था, चला जाता था. आणि जर का तो तिथं फक्त सहजरित्या एक गंमत म्हणून आला असता आणि त्याला जर येशू दिसला नसता तर तो वापस गेला असता. But he came to seek God, not to see Jesus. वो यीशु को ढूंढने आया था, उसको देखने नहीं आया था. तो येशूला शोधायला आलेला, फक्त बघायला नव्हता आला. Friends, if you have come to see a miracle, see a testimony, hear a testimony, there won't be any transformation. But if today you have come to seek Him, अगर there आप will be a यहाँ transformation. अगर यहाँ चिन्ह चमत्कार देखने आए हो तो हो सकता है कोई बदलाव ना हो, लेकिन अगर आप उसे ढूंढने आए हो तो बदलाव आ सकता है, आश्चर्य कर्म हो सकता है. आणि जर का आज तुम्ही ह्या ठिकाणी
जर का फक्त इथं काय होतं, काय चिन्ह चमत्कार होतात, काय वेगळं घडत आहे हे बघण्यासाठी असेल तर काय फायदा नाही. जर का पण इथं जर का तुम्ही येशूला शोधायसाठी आला असेल तर तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन. Because Jesus sees your heart. यीशु मसीह Jesus sees your heart and He likes people who just don't come here to see Him but to seek Him. यीशु मसीह आपके हृदय को देखता है, मन को देखता है. वो उन लोगों को चाहता है जो उसे ढूंढते हैं. Okay? आणि प्रभू त्याच लोकांवर प्रेम करतो ते फक्त बघणारे नसतात पण त्याला शोधणारे आहेत. Okay, now he climbs up, he has done his thing. वो ऊपर चढ़ गया, उसने उसका कार्य किया. आणि तो झाडावर चढला आणि तो आता त्याचं काम पूर्ण झालं तिथं. Now he knows that Jesus is going to be going through that way. वो जानता है कि यीशु इस मार्ग से जाने वाला है. आणि त्याला माहिती की येशू त्या रस्त्यावरून जाणार आहे And Jesus passes यीशु मसीह वहां से गुजरता भी है. आणि येशू त्या ठिकाणी चालत सुद्धा आहे. and he reaches over here, there. वहां पर वो पहुंचता है. आणि येशू त्या झाडाखाली येत आहे. But now Jesus stops over there. यीशु मसीह वहां पर रुक जाता है. आणि ज्या झाडावर जक्कय बसला आहे त्या झाडाच्या खाली येशू थांबतो. And what he says, वो क्या कहता है? verse 5, can someone read? 5वां पद अगर हम पढ़ते हैं तो उस 5वें पद में ऐसा लिखा है. Okay, that's it. English Bible says, I must come to your house. वहां का इंग्लिश बाइबल कहता है कि मुझे आपके घर आना ही है. आणि बायबलमध्ये असं लिहिलंय की येशू जक्कयला म्हणतो की आज मी तुझ्या घरी जेवायला येणार आहे. Must. He stresses on the word must. I must come. वहां पर उस शब्द पर वो भार दे रहा है कि मुझे आपके घर आना ही है. मी येणारच आहे ह्या शब्दावर तो जोर देतो. So what does word must means? That it is not the desire of Jesus or anyone. It is the command that the Father has given him that you must go to this guy's house today. और सिर्फ यहाँ पर ये नहीं है, लेकिन वहां पर कमांड दी गई है कि उसको उसके घर आना ही है. आणि जेव्हा येशू म्हणतो मी येणारच याचा एकच अर्थ होतो की पित्याने येशूला आज्ञा दिलेली आहे की आज तू जक्कयच्या घरी जायचं आहे. So Jesus hears the order of his father, like though Zacchaeus might be a very sinner person, he might be a very bad person, but when father tells him, you need to go to his house, Jesus said, yes, I will leave the crowd and I must go to your house. हो सकता है जक्कई जो था वो पापी मनुष्य था, या हो सकता है, लेकिन जो उसको कहा गया उसके अनुसार वो कहता है कि उसके पास मुझे जाना है. आणि जेव्हा पित्याने प्रभूला आज्ञा दिली की तू जायचंय तर जर काही कसही व्यक्ती असू दे, तो पाप करणारा असू दे, तो त्याच्यामध्ये काही चांगलं नसेल, तर जेव्हा पित्याची आज्ञा आली तर पुत्राला ते मानलंच पाहिजे. Okay, so to which what is the reaction of Zacchaeus in the 6th verse? और 6ठे पद में यहाँ पर जक्कई क्या कहता है? Oh, he comes down immediately. वो तुरंत नीचे उतर आता है. जेव्हा प्रभू जक्कई ऐकतो की प्रभू त्याच्या घरात येणार, तो पळत त्या झाडावरून एकदम घाई उतरतो. He leaves whatever is his pride, his position and everything. उसका पद प्रतिष्ठा जो था वो सारा उसने छोड़ दिया उस समय. जेव्हा प्रभूची वाणी ऐकतो तो त्याचा आपला सर्व दर्जा काय, तो किती श्रीमंत, तो काय, त्याचा मुद्दा, हे सर्व विसरून तो पळत म्हणजे तू घाई झाडाच्या खाली उतरतो. And further to which what he does is, और आगे वो क्या कहता है? he takes Jesus, English it's in written like in excitement and joy. और वहां पर लिखा गया है कि वो आनंद पूर्वक जो है वहां यीशु को लेकर गया करके लिखा है. आणि जेव्हा तो खाली उतरतो तो येशूला आपल्या घरी कसा नेतो? आनंदाने आणि उत्साहाने नेतो. Friends, whenever we hear the voice of God, what is our reaction? जब भी हम परमेश्वर की वाणी सुनते हैं, हम उसके ऊपर क्या प्रतिक्रिया देते हैं? What is our reaction? जेव्हा आपण येशूचा आवाज सुनतो, त्याचे वचन ऐकतो,
तर आपलं प्रतिक्रिया काय? We keep Jesus only going, we just keep Jesus back to the church. क्या हम यीशु मसीह को सिर्फ कलीसिया में रखते हैं? तर का आपण जेव्हा देवाचं वचन ऐकतो, येशूबद्दल आपण ऐकतो, तेव्हा आपण फक्त त्याला मंडळीतच ठेवतो का? Or we carry Jesus along with us to our house. या यीशु मसीह को हम साथ में घर भी लेकर जाते हैं? Because आपण येशूला आपल्यासाठी आपल्या घरी सुद्धा घेऊन जातो. many a times we keep Jesus, we are excited with the testimonies, we are excited with the praise and worship, we are excited with the word, but Jesus stays over here itself. कई बार हम उत्साही ज्यादा आनंदी होते हैं, लेकिन यीशु मसीह यहीं रह जाता है. आपल्याला इतकं आपण प्रभावित होतो, उत्साहित होतो, वचन, प्रार्थना, स्तुती, साक्षावर, पण जाताना घरी मात्र या सर्व गोष्टी इथंच विसरून जातो. And we go with our same problems, with our own sicknesses, with our own issues back to the pavilion. हमारी सारी समस्या वैसे के वैसे लेकर के हम दोबारा घर लौट जाते हैं. आणि जसं ओझे घेऊन आलो तेच ओझ्याने वापस आपण घरी सुद्धा जातो. We don't tend to leave that thing over here and take Jesus. उन चीजों को हम बाकी के यहाँ छोड़ करके यीशु मसीह को साथ ले जाने नहीं चले त्या जाते. ओझ्यानी, समस्यानी, कष्टानी आपण इथं आलो, ते घेऊन आलो, ते इथं सोडून इथं टाकत नाही आणि येशूला घेऊन जात नाही, अशी आपली परिस्थिती होत नाही. The same thing happened with a person, a lame man who was 38 years at the pool of Bethesda. और जो पीड़ित मनुष्य जो बेतसैदा उसके पुल के बाजू में जो था 38 साल से, 38 वर्ष जो माणूस त्या बेतसैदा पूलच्या बाजूला बसलेला, त्याची पण गोष्ट हीच आहे. He was holding his sickness, he was totally comfortable with his sickness. Can you imagine 38 years sitting in one position with those problems, no solution? Though he had a solution. He had a solution. That doesn't mean that he didn't have a solution. He had a pool where he just had to go over there. 38 साल जो है वो उसी बीमारी को लेकर के धीरे धीरे उसके अंदर उससे शायद आराम मिलता होगा ऐसा लगा. लेकिन इमेजिन कीजिए कि आप उसी को लेकर के वो इतने साल वहां पर लगा रहा. आणि 38 वर्ष करी ते दुःख घेऊन बसला आणि त्याच्यामध्ये थोड्या वेळ त्याला आनंदही वाटत नाही की तो त्या ठिकाणी आहे आणि आपण स्वतःला तो केविलवाणी परिस्थिती कधी माझ्यासाठी कोण नाही, पण त्याला एक होतं की तो स्वतः तिथं जाऊ शकतो, उडी मारू शकतो, तो सगळं तिथं त्या पूलमध्ये तो कोणातरी सांगून आज जाऊ शकत होता. सो तिथं एक सुविधा केली होती. The same situation goes with that lady with the 12 years of issue with the blood. और स्त्री जो रक्तस्रावित पीड़ित थी 12 साल से, उसके जीवन में भी ऐसी ही परिस्थिति थी. आणि ती 12 वर्ष पीडित रक्तस्रावी स्त्री होती, तिला पण अशीच काहीतरी परिस्थिती होती. She was holding that issue for 12 years, going to doctors, going to XYZ people, spending money, doing with her own knowledge and wisdom. 12 साल वो उसी बीमारी को पकड़े हुए अलग अलग वैद्यों के पास जाती रही. आणि ती रक्तस्रावी स्त्री जी एवढी आजारी होती, आपला पूर्ण पैसा डॉक्टर इथं तिथं मध्ये घालवला तिने. But end, she came to her senses and she went to Jesus, and within a fraction of second her things were gone. और अंतिम समय वो यीशु मसीह के पास आया, कुछ क्षणों में उसकी बीमारी दूर हो गई. सगळ्या ठिकाणी जाऊन आल्यावरती शुद्धी झाली आणि म्हटली की आपण प्रभूकडे जाऊ, आणि प्रभूच्या कडे आल्याबरोबर एका सेकंदात तिला आरोग्य मिळालं. Friends, you must be sitting with a lot of issues, financial issues, health issues, relationship problems, any problem you are sitting with it today. हो सकता है वो आपके जीवन में आर्थिक, मानसिक और रिश्तेदारी के बहुत सारी समस्याओं में जकड़े हो. आज प्रियजन, तुम्ही खूप अशा समस्यामध्ये गुरफडून घेतला, ते तुमच्या शरीराचे असो, तुमच्या मनाचे असो, तुमच्या विचाराचे असो, तुमच्या संबंध घरचे असो, आज तुम्ही त्याच्यामध्ये गुरफडून गेला असाल. For that, the solution is not a good job, not a good doctor, not a good counselor. No, only Jesus is the solution. उसके लिए आपको किसी के पास समुपदेशन के लिए जाना नहीं, डॉक्टर के पास जाना नहीं, किसी के पास जाना नहीं. सिर्फ उसके लिए एक ही जवाब है, वो यीशु मसीह. आपले कोणची मानसिक, आपले शारीरिक
शारीरिक आपले भावुक कोणची पीडा असो, कोणती आजार असो, कोणती समस्या असो, त्याचं एकमात्र उत्तर कोण आहे तर येशू. Now, coming back to our Zacchaeus story. Now, this Zacchaeus, now he's taken Jesus to his house. अब हम दोबारा जक्कई की ओर आते हैं। वो यीशु मसीह को अपने घर ले गए आणि आपली गोष्ट कोणाची झालेली आहे? सत्य बाबाची. तर आपण कुठे नेले? आपल्या घरी नेलेला आहे. Now, he has taken Jesus irrespective of what his position is, what will people say, what will this person say, what will that person say. He just is not bothered about it. Jesus told him, I want to come to a house. He takes Jesus. अब इन बातों को कोई अहम नहीं लेता है कि लोग उसके बारे में क्या कहेंगे, यीशु को घर क्यों लिया, उस बारे में उसको कोई महत्व नहीं है। आणि आता जेव्हा तो येशूला घरी नेतो तर इतका आनंदात असतो की लोक काय निंदा किंवा काय चर्चा करतात हे तो बघतच नाही. And immediately in the verse 7 you will see, people started speaking about, why Jesus came to this sinner's house and why he is eating with him and what so. और सातवें वचन में लगातार हम देखते हैं यीशु लोग बड़बड़ाने लगे, एक पापी के आतिथ्य, यीशु ने पापी के आतिथ्य का स्वीकार किया है करके लिखा है। आणि आपण बघतो जकायला कसला विचार नाही की तो आनंदाने येशूला नेतो, पण लोकच कुरकुर करायला लागले, कसं काय येशूला पापी माणसाच्या घरी जातो, त्याला माहिती नाही का कसला टाईपचा माणूस आहे वगैरे. So Zacchaeus was not bothered about what people were saying, but after reaching over there, if you see in verse 8, he took a faith step. जक्कई जो था वो इस बारे में कोई चिंता नहीं कर रहा था कि लोग क्या कहेंगे, पर उसने एक विश्वास का कदम आगे लिया। लोकांचं जकाई देवबाप येशू त्याच्या घरी येण्यात एवढा आनंदात होता, लोकांच्या चर्चेबद्दल तरी आपले कान लावलेच नाही, पण त्या ठिकाणी एक विश्वासाचं पाऊल घेतलं त्यांनी. What did he do? Can we read? उसने क्या कहा, हाँ क्या हम पढ़ सकते हैं? 8वें पद में अगर लिखा हम पढ़ा तो वहां लिखा है, इस पर जक्कई ने खड़े होकर प्रभु से कहा, हे प्रभु, देखिए मैं अपनी सारी आदि संपत्ति गरीबों को देता हूं, और यदि किसी से अन्यायपूर्वक कुछ लिया है तो उसको 54 लौटा देता हूं। Can you see? Half of his property is given away. उसकी आदि संपत्ति जो है दी गई। आणि जेव्हा तो विश्वासाचं पाऊल म्हणजे काय वचनामध्ये लिहिलेलं आहे, आणि तुम्ही वाचता. तेव्हा जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीतो. Half of his property is now gone to the poor, and 4 times he is going to give to whom he has bullied or something like this. उसकी आधी संपत्ति जो गरीबों को दी है, और 1/4 संपत्ति चौगुना जो है उसने जिससे गलत रास्ते से लिया था मार्ग से, वो उनको लौटा दिया है। आणि इथं बघतो की त्याला इतकं देवबापाचं येणं आनंदी वाटतं की तो काय म्हणतो विश्वासाने, प्रभू मी आरती मध्ये मालमत्ता गरिबांमध्ये वाटतो, आणि अन्याय मी कोणाकडून काय घेतला असेल तर मी 4 पट मी देणार आहे. So end of that, what will be with him now? तो आखिरी सबसे उसके पास क्या बचेगा अगर वो इस तरह देगा? आणि अशा रीतीने दिल खोलून जर एक व्यक्ती देतो तर त्याच्याकडे मग काय उरणार आहे? He will be a poor person now. वो एक गरीब व्यक्ति हो जाएगा। मग हे सगळं जे आहे मालमत्ता दिल्यावर तो एक गरीब व्यक्ती होईल. A rich person before Christ, यीशु मसीह के सामने एक अमीर व्यक्ति, आणि येशूला जाणण्याच्या अगोदर हा जो श्रीमंत मनुष्य होता, after knowing Jesus, now he is the poorest person. यीशु मसीह को जानने के पश्चात अब वो गरीब व्यक्ति हो चुका आणि है। जेव्हा येशू त्याच्या जीवनात आला तेव्हा तो काय होणार आहे? एक गरीब व्यक्ती होणार आहे. Are we ready to take that risk? क्या हम ऐसी चीज करने के लिए तैयार हैं? We might be the richest person now, हो सकता है हम एक अमीर व्यक्ति हो, आणि एवढं मोठं त्याग आपण करू शकतो का? रिस्क घेऊ शकतो का? येशूला जाण्याच्या अगोदर, ओळखण्याच्या अगोदर आपण श्रीमंत, येशूला घेतल्यावर गरीब, असं आपण करू शकतो का? do we have that faith step? क्या ऐसे विश्वास की कदम हम कर सकते हैं आगे? असा विश्वासाचं पाऊल आपण उचलू शकतो का? It's always good to say praise the Lord in the church, in the crowd, and when the pool is gushing and everything is very good, praise the Lord, hallelujah. It's always good to do it. हो सकता है हम अपने मुख से प्रभु की स्तुति करें या ये बात बोलने के लिए बहुत अच्छा लगता है। जेव्हा सर्व परिस्थिती चांगली
चांगली आहे तेव्हा आपल्याला हालेलुया प्रेज द लॉर्ड बोलायला सोपं जातं. पण परिस्थिती बिघडायला लागली तर आपण येशूला तशी स्तुती आराधना देऊ शकतो का? But but if God tells you leave this Pune and go into a village and do my work, अगर परमेश्वर आपसे कहता है कि पूना छोड़ करके आप बाहर चले जाओ मेरी सेवा करने के लिए, like Abraham, Abraham he just one fine day tells him, leave your father, leave your family and just go where I'm telling you. जैसे एक दिन प्रभु ने अचानक उसे कहा कि आप ये सारा छोड़ करके यहाँ से चले जाओ. जर का प्रभूने आपल्याला आता म्हटलं की सर्व ऐश्वर्य सोडा आणि या एका गावामध्ये जाऊन माझी सेवा कर, आपण करू का? पण अब्राहम जो विश्वासाचा पिता जुन्या करारात लिहिलेला आहे, त्याला जेव्हा यहोवा परमेश्वराने सांगितलं की तू आपला देश, आपली मालमत्ता सोड आणि ह्या ठिकाणी जा, तर अब्राहमाने देवाची आज्ञा पाळली. When he never knew that place. उसको जगह पता भी नहीं थी. And अब्राहमाला कोणत्या ठिकाणी देवा यहोवा पाठवण्याची माहिती सुद्धा नव्हतं. what would be his future? उसका भविष्य क्या होगा. आणि त्याचं भविष्य काळ का असणार अब्राहमाला माहिती नव्हतं. And when he had no child, God is telling you, I'll make your ancestors like stars and everything. और उसे बताया गया था कि मैं तेरे आगे चल के तुझे बड़ा बनाऊंगा. अब्राहम हा धनी व्यक्ती होता. अब्राहम एका जागेवर चांगला सेटल होता. तिथून यहोवा परमेश्वर म्हणतो की तू अशा ठिकाणी जा ज्या अब्राहमाला त्या ठिकाणचं नाव सुद्धा नव्हतं माहिती. आणि त्यात तो धनी असून तो वृद्ध होता. तो 100 वर्षाची बायको 90 वर्षाची असताना यहोवा काय म्हणतो की तुम्हाला मी आता एक बाळ देणार आहे, असं ती गोष्ट आहे बायबलमध्ये. Friends, if God is telling you something, अगर परमेश्वर आपसे कुछ कहता है, are you going to take a fifth step? क्या आप विश्वास की पहल करने वाले हो? Irrespective of your financial issue, irrespective of your health issue, irrespective of whatever issues you're going. परिस्थिति कुछ भी हो, आज जर का प्रभू तुम्हाला एक विश्वासाचं पाऊल घेण्यासाठी आज जर का तुम्हाला तो आज्ञा देत आहे, आज तुमची परिस्थिती काही असू द्या, तुमचा उद्धार काय असू द्या, तुमचं शारीरिक पीडा काही असू द्या, जर का प्रभूची आज्ञा आली तर ती आज्ञा मानण्यासाठी तुम्ही तयार आहात का? Decision is yours. निर्णय आपका है. हे याचा निर्णय घेणं तुमच्याच हातात आहे. God has not made us robots, going on, buttons. You switch one button, you stand up. You switch other button, you sit down. God has not made us right robots. परमेश्वर ने हमें बटन के ऊपर चलने वाला रोबो नहीं बनाया है. प्रभूने आपल्याला हाडा मांसाचं बनवलेलं आहे. आपल्याला एक मशीन नाही बनवली की मशीन एक बटन दाबलं तर पाणी, दुसरं बटन दाबलं तर बंद करेल. आपल्याला प्रभूंनी एक निर्णय घेण्याची क्षमता दिलेली आहे. He has given life and death in front of you. उसने आपके सामने जीवन और मृत्यु को रखा है. Now it's up to you what to choose. अब उसमें से क्या चयन करना है आपने करना है. आज जर का देवाने तुम्हाला आज्ञा दिली, ती आज्ञा पाळणं कोणाच्या हातामध्ये? आपल्या हातामध्ये. आज प्रभूने आपल्या समोर काय ठेवलेले? जीवन ठेवलेलं आहे आणि मरण ठेवलेले आहे. ती निवड कोणाच्या हातामध्ये? आपल्या हातामध्ये आहे. Now going forward with this, आगे now चलते हैं. he has taken a decision. He has already declared that he is going to give everything, and in return, what he gets. और उसने यहाँ पर जो को बताया गया है, अब वो देखता है कि वो क्या उसको प्राप्त होगा. आणि आज जक्कईने एकदम विश्वासाने एकदम बोलूनच टाकलं की मी आता सर्व जे आहे ते देणार आहे. त्यांनी विचार नाही केला. विचार करून मी आता देतो वगैरे असं मनात नाही ठेवलं, पण काय केलं? मुखाने बोलून दाखवले. आणि तर मुखाने बोलून दाखवलं, त्याच्यानंतर त्याला काय मिळणार आहे आपण देवाच्या वचनात वाचूया. What does the verse 9 says? What he got in return? यहाँ पे 9वें पद में क्या लिखा है? यीशु ने उससे कहा, आज इस घर में उद्धार आया है, क्योंकि यह मनुष्य भी अब्राहम की संतान है. येशूने त्याला म्हटले, आज या घराला कारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. So in return, what he gets? और उसको बदले में क्या मिलता है? Salvation, not whatever he has given again double fold of that money or anything like. What he gets?
उसको लौटाने में दुगना पैसा नहीं मिला, उसको क्या मिला? उधार मिला उसे. आणि आपण वचनामध्ये काय वाचतो की त्यांच्या घराण्याला त्या घराला काय मिळालेलं आहे? तारण मिळालं. पैसा मिळालाय का? नाही. पण एक मूल्यवान गोष्ट म्हणजे काय मिळालेलं आहे? तारण मिळालेलं. Yes, and not to him, but to his complete family. सिर्फ उसे नहीं बल्कि उसके पूरे कुटुंब को वो उद्धार मिला है. आणि देवबापाचं देणं कसं फक्त त्याच्यासाठी नव्हतं तर कोणासाठी होतं? अख्खं त्याचं जेवढं परिवार होतं त्याला काय मिळालेलं आहे? तारण मिळालेलं आहे. In fact, the key of this completes is over here. और ये पूरा जो हिस्सा लिखा है, इसकी चाबी जो है वो यहाँ पर है. आणि अख्ख्या गोष्टीचा सारांश म्हटलेला जे मेन पॉइंट आपण म्हणतो ह्या वचनामध्ये आहे की घराण्याला काय मिळालेलं आहे? उद्धार मिळालेला आहे. See, only one person repented, one person took a faith step, one person submitted to Jesus, and the complete family was saved. सिर्फ एक व्यक्ति ने निर्णय लिया है, उसने पहल किया और पूरा कुटुंब बचाया गया है, उद्धार प्राप्त किया है. आपण बघतो की एक व्यक्तीचा निर्णय, एक व्यक्तीचं समर्पण, एक व्यक्तीचा विश्वास, एक व्यक्तीने एकही गोष्टी केल्यावर त्याचा आशीर्वाद कोणाला मिळालेला आहे? पूर्ण कुटुंबाला मिळालेला आहे. This decision was taken by a person, but what was his role in his family? ये निर्णय जो था वो एक व्यक्ति ने लिया, उसका कुटुंब में क्या रोल था? हे निर्णय फक्त एकाच व्यक्तीने घेतलेला आहे आणि त्या व्यक्तीचा त्याच्या घरामध्ये कोणचं कार्य तो करत होता? He was the head of the family. वो उस कुटुंब का प्रमुख था. आणि तो त्या घराचं काय होतं? मस्तक होता. He was the head of his family. उस कुटुंब का वो प्रमुख था. आणि तो त्या घराचं काय होतं? मुख्य व्यक्ती, मस्तक म्हणतो जे तो होता. The head of the family went to see God, humbled himself, repented, and asked for forgiveness, and because of the head of the family, there was deliverance in the complete family. उस कुटुंब के प्रमुख ने जो है वहां पर गया, पश्चाताप किया. उस कुटुंब प्रमुख के कारण पूरे कुटुंब को यह प्राप्ति हुई. आणि या ठिकाणी फार महत्वाची गोष्ट जी आम्ही सांगितलेली आहे की या ठिकाणी कोणी पश्चाताप केला, कोणी निर्णय घेतला, कोण त्याच्या मागच्या गोष्टीतून वळाला आहे, तो आहे घरातला प्रमुख व्यक्तीने पश्चाताप केला, प्रमुख व्यक्तीने प्रभूला स्वीकारलं, प्रमुख व्यक्तीने निर्णय घेतलेले. आणि जेव्हा घरातला प्रमुख व्यक्ती हे सर्व करतो तेव्हा हे आशीर्वाद कोणाला मिळतात? पूर्ण घराण्याला मिळतात. We will also read one more incident, Acts 16. और शास्त्र भाग और एक पढ़ेंगे हम. Acts 16, प्रेरितों के कार्य 16 अध्याय 25 to 31. 25 से 31 पद. प्रेषितांची कृत्य 16वा अध्याय 25 वचनापासून 31 मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐसत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. तेव्हा बंदीशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदीशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदीवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस, कारण आम्ही सर्वजण एकच आहोत. मग दिवे आत धावत गेला, कापड पौल तिला त्यांच्या पाया पडला. And 31 verse. आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे? ते म्हणाले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. What was his question? उसका सवाल क्या था? हा प्रश्न काय होता त्या व्यक्तीचा? How will I be saved? मुझे किस तरह उद्धार मिलेगा? आणि त्या व्यक्तीने ते
So he was asking this question for himself. वो ये सवाल अपने खुद के लिए पूछ रहा था, But in return, what was the answer for it? उसे जवाब क्या मिला? पण उत्तर पावलाने काय उत्तर दिलं त्या ठिकाणी तेव्हा? If you, head of the family, you have faith in God, the complete family will be saved. उसने कहा कि अगर कुटुंब प्रमुख के नाते अगर आपको विश्वास है तो आपका पूरा घराना उद्धार पाएगा. आणि या ठिकाणी पावलाने काय सांगितलं जेलरला की जर का तू जो घरातला मुख्य आहे जर का तुला विश्वास आहे तर तुझं पूर्ण कुटुंबाचं काय होणार आहे? उद्धारण होणार आहे. Church, in our community, I'm sorry to say, if you go to any prayer service, any like a normal, not normal service, wherever there is prayer service or wherever, you will find only ladies. आपल्या कम्युनिटी मध्ये अपन हमारे कम्युनिटी में अगर हमने देखा तो हम अक्सर ये देखते हैं कि जहां भी हम प्रेयर मीटिंग में जाते हैं ज्यादातर वहां पर स्त्रियों को मिलता है, प्राप्त करते हैं. आणि आपण दुःखाची गोष्ट म्हणजे सर्व प्रभुदेवाच्या वचनात जर का घरातल्या मुख्य माणसाने जर का काही गोष्ट केल्या तर त्याचा आशीर्वाद अख्ख्या परिवाराला देणार आहे. पण आता आपण बघतो की कुठे पण प्रार्थनेची सभा असो, उपास असो, प्रार्थना असो किंवा चर्च मध्ये सुद्धा आपण कोणाची संख्या जास्ती बघतो? कोणाची? तिथं लेडीजच जास्ती असतात. जर का 100 बायका असतात तर तिथं 10 सुद्धा पुरुष नसतात. अशी आजची परिस्थिती आहे. I'm not against any man or whatever, they have jobs, everything is there. But I just wanted to because you have been given a responsibility, a great responsibility being the head of the family, it's your responsibility that you need to see what your family lacks in, and that is Jesus. आप हम किसी विशेष के बारे में नहीं कह रहे, लेकिन हम ये कहते हैं कि जो जिम्मेदारी आपको दी है वो जिम्मेदारी आपको पूरी करनी है कि हमारे जीवनों में कुटुंबों में क्या कमी है. आणि आपण कोणाला इथं दोष देत नाहीये, पण देवबापाच्या वचनाप्रमाणे घराच्या पुरुषाला जो मुख्य आहे त्याला ही जबाबदारी दिलेली आहे. आणि ती जबाबदारी कोण पार पाडू शकतं? तर ज्याला ती दिली गेली जाते. म्हणून जे घरचा जो पती आहे किंवा पिता आहे किंवा भाऊ आहे त्यांनी बघायला पाहिजे आपल्या घरामध्ये काय चाललेलं आहे, आपल्या घराची परिस्थिती कशी आहे. In a company, anything wrong happens, be it in anything, like be it in financial sector, be it in production sector, be it in marketing sector, be it in HR sector, wherever there is a goof up, who is taken responsible? The CEO or the MD of the company, because he is the head of the company. Though he might not know anything about it, or in his absence the things have happened. But who is being kept responsible? The MD or the CEO of the company. अगर कंपनी में किसी भी विभाग में अगर अफरा तफरी होती है तो हो सकता है सीईओ को कुछ पता ना भी हो, लेकिन उसी को जिम्मेदार ठहराया जाता है. आपल्या कामाच्या ठिकाणी पण जर का वर्करनी किंवा कंपनीच्या एका हिस्स्याने चुका केला तर ते अधिक त्याची जबाबदारी कोण घेतो? ही चूक झालेली आमच्या कंपनीकडून. पेपरमध्ये कोणाचं नाव येतं? सीईओ किंवा एमडी किंवा तो अधिकारी, त्या कंपनीचा जो ओनर आहे त्याच्यावर ते लादलं जातं त्याला, कारण त्यांनी ती कंपनी चालवायची जबाबदारी घेतलेली असते. It is the responsibility for the head of the family or the company to take it in a proper direction. कुटुंब प्रमुख किंवा कंपनीच्या प्रमुखाची ती जबाबदारी असते की त्यांना योग्य दिशेने घेऊन जाणं. आणि ते मग कुटुंब असो किंवा कंपनी असो, त्या जो प्रमुख आहे, घराचा प्रमुख असो किंवा कंपनीचा प्रमुख असो, त्याची ती जबाबदारी आहे की आपलं घर किंवा आपली कंपनी एका बरोबर दिशेने जात आहे किंवा नाही ते बघण्यासाठी. And if there is lack in a house, there is lack in a family, and that lack is only Jesus. Not your money is lacking, not your health is lacking, not your anything is lacking. Nothing is lacking in your life. Only the absence of Jesus or Holy Spirit is a lack in your आपके family. कुटुंब में कोई भी कमी हो सकता है, पैसे की या कोई और कमी हो, लेकिन वो कमी हो नहीं सकती. कमी सिर्फ ये होगी कि यीशु मसीह की कमी वहां पर है. मग आज त्याचं एकच उत्तर आहे की आता आपल्या घरामध्ये
विचित्र परिस्थिती आपल्या समस्या त्रास आहे, तर ते फक्त पैसा नाहीये म्हणून नाही किंवा आरोग्य नाही म्हणून नाहीये, पण आज आपल्या घरामध्ये कोण नाहीये? आज आपल्या घरामध्ये येशू नाहीये म्हणून आज आपल्या घरामध्ये ही परिस्थिती आलेली आहे. Second example also I can give you. दूसरी मिसाल देंगे. In the story of Isaac and Rivka, Rivka was not getting child for a long period. Who interceded? Right? रिबका और ईसाक के जीवन में अगर हम देखते हैं तो उन्हें काफी समय बच्चा नहीं था, लेकिन उसके लिए मध्यस्थी किसने की? ईसाक ने. आणि ही गोष्ट आहे रिबेका आणि इसाकाची बायबलमध्ये, ज्यांना लग्न होऊन खूप वर्ष लेकरू बाळ होत नव्हतं, तर त्या ठिकाणी कोण देवाच्या चरणामध्ये गेलं? स्त्री गेली का पुरुष गेला? इसाक जाऊन देवाला विनवणी केली की तू रिबेकाकडे बघ म्हणून. And then they bore a child. उसके पश्चात तुम्हें बच्चा हुआ. Not one, एक नहीं but two. दो हुए. 2 children. दो बच्चे हुए. Two kingdom. दो राज्य हुए. 2 kingdom were there. आणि जेव्हा इसाकडे जाऊन देवबापाच्या चरणात विनवणी केली आणि काय मोठा चमत्कार झाला, त्यांना रिबेका गर्भवती राहून तिला एक नाही तर जुळे मुलगे म्हणजे 2 राष्ट्र तिथं जन्मले गेली. Children of God, प्रभु के लोगों, I just wanted to tell you the one thing. आपको एक बात बताना चाहते हैं. I'm not against of any of the heads of family or men. I'm not giving them anything. But I just want what God word put in my heart is the responsibility of the family is to the head of the family. हम किसी कुटुंब प्रमुख या किसी के बारे में नहीं कहना चाहते, लेकिन परमेश्वर ने मेरे मन में ये विचार डाला है कि ये जिम्मेदारी जो है कुटुंब प्रमुख की होती है. आज भावाला जे प्रगटीकरण मिळालेलं आहे, ते प्रगटीकरण कोणाला असं उद्देशून नाहीये, तर एकच प्रगटीकरण आहे की हे प्रभूनी जबाबदारी कोणाला दिली आहे? ही जबाबदारी घरच्या प्रमुखाला दिलेली आहे आणि ती प्रमुख व्यक्तीने ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. Before we end, shall we read Isaiah 65:1 and 2? I'm not sure if that Marathi or Hindi translation I couldn't get it, but if anyone can read it in English, it will be better. We can read Isaiah 65. Isaiah 65:1 and 2. You can read in Marathi or Hindi 1. एशिया 65:1 आणि 2 वाचून बघूया, पण जे ट्रान्सलेशन मराठीमध्ये आहे ते इंग्लिश सारखंच आहे, ते भावाला Yeah. माहिती नाही. जो मुझको पूछते भी न थे, वे मेरे खोजी है. जो मुझे ढूंढते भी न थे, उन्होंने मुझे पा लिया. और जो जाति मेरी नहीं कहलाई थी, उससे भी मैं कहता हूँ, देख मैं उपस्थित हूँ. मैं एक हठीली जाति के लोगों की और दिन भर हाथ फैलाए रहा, जो अपनी युक्तियों के अनुसार बुरे मार्गों में चलते हैं. Okay, I'll read it in English. I was ready to respond, but no one asked for help. I was ready to respond, but no one asked for help. I was ready to be found, but no one was looking for me. I was ready to be found, but no one was looking for me. I said, Jehovah God said, here I am, to a nation that did not call on my name. All day long I opened my arms to a rebellious people, but they followed their own evil paths and their own crooked schemes. God, over here what Jehovah says, I called you, I asked you to come to me, but no one turned up. यहाँ पर वो कहता है कि यहोवा कहता है कि मैं तुम्हें बुलाता रहा, हाथ फैलाए रहा, मैं आपको बुलाता रहा. आणि इथं वचनामध्ये काय लिहिलेलं आहे की यहोवा परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला बोलवले, मी माझे हात पसरले, मी तुमच्यासाठी थांबलो, पण माझ्याजवळ कोणी आलं नाही. Friends, God is waiting for us. परमेश्वर आपके लिए रुका हुआ है. आज कोण आपल्यासाठी थांबलेलं आहे? कोण थांबलेलं आहे? आज आपल्यासाठी परमेश्वर थांबलेला आहे.
Cast your burdens unto me, आपके बोझ उस पर लाद दो, and I will give you relief. और परमेश्वर कहता है मैं आपको आराम दूंगा। Are we ready to cast your burdens today over here itself? क्या यहीं पर हम अपने बोझ को परमेश्वर के ऊपर लादने के लिए तयार हैं? And हा can, वचन काय म्हणतं की